आजपासून आचारसंहिता लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा ग्रुपची आमची तयारी जोरात आहे आणि पूर्ण भारतामध्ये जी लढत आहे ती आहे बारामतीची आणि सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार राहतील आणि आम्ही पूर्व विदर्भातून कमीत कमी 500 मेन कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी इथून जाऊ आणि कमीत कमी नाही काहीतरी 3 लाख मतांनी आम्ही सुनेत्रा वहिनींना निवडून आणू, याच्यात काही वाद नाही। आता आजच मी एक स्टेटमेंट सुप्रियाताईंचं ऐकलं की ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला शिव्या द्यायचं नाही, नाहीतर माझी गाठ आहे वगैरे, म्हणजे या प्रकारचं म्हणजे त्यांनी आपली हार मान्य केली आहे, याच्यात काही वाद नाही। आणि दादा हे जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सगळ्यात समोर असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त ताकद लावायची आवश्यकता नाही। त्या निवडून येतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमीत कमी 5 ते 7 खासदार राहतील, यात सुद्धा काही वाद नाही आहे। पण तुम्हाला इथून जाण्याची काय गरज आहे? जर बारामतीत निवडणूक आहे तर इथून उदरपुरवर 500 कार्यकर्ते काय गरज? आम्हाला त्या सीटवर सुनेत्रा वहिनींच्या बारामतीच्या सीटवर एक रेकॉर्ड बनवायचा आहे। म्हणजे जे लोक म्हणतात ना की साहेबांमुळेच बारामती होतं, साहेबांमुळेच दादा होते, तर आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की दादा दादाच आहे, दादांमुळेच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका मोठा झालेला आहे, हे आम्हाला त्यांना दाखवायचं आहे की तसं नाही आहे। दादांची मेहनत, दादांनी जनतेचे कामं केलेले आहे आणि त्याच्यामुळे जनता ही दादांच्या मागे उभी आहे आणि ज्या पद्धतीनं हा जो इलेक्शन राहील ते पाहण्याकरता असं नको का देशातले नाही, भारत देशातले सुद्धा, बाहेरच्या देशातले लोक मीडियासुद्धा ते इलेक्शन कव्हर करायला येऊ शकतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।